जे संकल्पना घेऊन आपण उतरलेलो होतो कामाची, बरं. तर जवळपास 80% कामं मी संपवले. ओके. 20% राहिलेत. ते लँडमार्क जे एस्टॅब्लिश करू शकतो ते अहमदनगर शहराचं फ्लायओव्हर आहे. मला वाटतं की साकळी योजना एक महत्त्वाचा घटक होता माझ्या एजेंडावर, जे मला करणं अपेक्षित होतं. ते पक्षनिष्ठ लोक आहेत, व्यक्तिनिष्ठ नाही आहेत. ओके. आणि म्हणून हा एक फार मोठा फरक आहे. जे पक्षाला धरून नाहीत ते आमच्या बरोबर पण नाहीत, ओके. असं धोरण आम्ही स्वीकारलं. आणि म्हणून थोडा त्रास झाला. खासदारचं काम हे तिकीट मागायचं नाहीच आहे. डॉक्टर आणि आजार हे बरोबर जर कळालं तर पेशंटला गुण येतो आणि तेच आम्ही करतो. भावी लागतं बोर्डवर, तो बोर्ड फ्लेक्स बोर्ड नंतर निघून जातो. जो आजी आहे तेच वास्तव्य आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही जगतो. एका घरामध्येच आम्हाला आपसात वेळ नाही, कारण की आम्ही आमच्या वेगळ्या वेगळ्या व्यापक स्वरूपात काम करतो. तर घरातच आम्हाला वेळ नसेल तर एवढ्या मोठ्या पक्षात 2 लोकांनी बोलले तर काय फार मोठा आबाळ कोसळत नाही. मी बातम्या पाहत नाही, मी सोशल मीडिया पाहत नाही. मी फक्त काय पाहतो, मी काय बोललोय. आमची जबाबदारी निवडून आणण्यापुरती होती, ती आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आमचा विषय तिथं संपला. आता निवडून आल्यानंतर त्याचं पुढं काय हे त्या व्यक्तीने ठरवायचा अधिकार आहे, ज्यांनी त्यांना संधी द्यायला निर्णय केला. की जो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असतो ना, तो रस्त्याच्या टक्केवारीमध्ये पैसे खातो. नाही, आता याच्यामध्ये गरीब कोण आणि श्रीमंत कोण हा विषय नाहीच आहे. मी मान्य करू शकतो की मी सुखदुःखात सहभागी कदाचित कमी होत असेल, पण माझ्यामुळे कोणी दुःखी नाही आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील. गेली 5 वर्ष ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण केली, संसदेमध्ये आपल्या नावाचा डंका अक्षरशः वाजवला, अनेक वेगवेगळे प्रयोग आपल्या मतदारसंघामध्ये राबवले. आता ही गेल्या 5 वर्षांची त्यांची कामगिरी आणि पुढे येणारी निवडणूक याविषयी आपण दादांसोबत चर्चा करणार आहोत. सुजयजी, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. गेली 5 वर्षे कशी गेली खासदारकीची? 5 वर्ष असं म्हणता नाही येणार. ॲक्च्युली 3च वर्ष झालेत. बरं. 2 वर्ष आमचे कोविडनी घेतले. 2 वर्षामध्ये लॉकडाऊन, कोविड, वॅक्सिनेशन, हॉस्पिटल, पेशंट्स याच्यामध्येच 2 वर्ष आमचे गेले. तर प्रॅक्टिकली सार्वजनिक जीवनामध्ये 3च वर्ष आम्हाला काम करायची संधी मिळाली. मला नाही, सगळ्याच खासदारांना. आणि त्यामुळं 3 वर्षामध्ये मला असं वाटतं की बऱ्यापैकी समाधानकारक काम, सगळेच कामं झाले मी असं म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी समाधानकारक कामं झालेत. जे संकल्पना घेऊन आपण उतरलेलो होतो कामाची, तर जवळपास 80% कामं मी संपवले. 20% राहिलेत. तर ते कोणाच्याही कार्यक्रमामध्ये राहतात. आणि ते कदाचित 2 वर्ष मिळाले असते अजून जे मागचे गेलेले, तर हेही कामं संपले असते. आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर खरं कामाला चांगली गती आली आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर मग त्यामुळे चांगले कामं अजून होऊ शकले, मोर एफिशियंटली होऊ शकले. त्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे. अच्छा, तुमचं या 5 वर्षात तुम्हाला आवडलं सगळ्यात मोठं काम, चॅलेंजिंग आणि एकदम मनापासून आवडलेलं काम? मला असं वाटतं, मलाच नाही, संपूर्ण नगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून नगरचा फ्लायओव्हर हे मला वाटतं एक लँडमार्क म्हणून, जेव्हा आपण एखादं काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून, तर प्रत्येकाला असं वाटतं माझ्या काळात एक लँडमार्क व्हावं. रस्ते सगळे करतात, स्मशानभूम्या, शाळा खोल्या, हे सगळं एक रनिंग काम आहे. पण एक असं लँडमार्क निर्माण करणं की जे तुमच्या नावाबरोबर आयुष्यभर जुळून राहील. कोणी केला तर कोणाच्या काळात झाला, तर ते लँडमार्क जे एस्टॅब्लिश करू शकतो ते अहमदनगर शहराचं फ्लायओव्हर आहे. आणि ते स्वप्नपूर्ती 10 वर्षाची अहमदनगर जिल्ह्याच्या, अहमदनगर शहराच्या नागरिकांची मी करू शकलो. तर मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं काम ते माझ्याकडून मी करू शकलो. तुम्ही करू शकले. आणि असं एक रखडलेलं काम आहे की तुम्हाला असं वाटतं ते जरा थोडं पुश केलं तर झालं असतं, किंवा ते तुमच्या प्रायोरिटी लिस्टवर होतं पण ते थोडंसं थांबलंय? मला वाटतं की साकळी योजना एक महत्त्वाचा घटक होता माझ्या एजेंडावर, जे मला करणं अपेक्षित होतं. तरीसुद्धा, आणि तो काय केंद्राचा विषय नव्हता, तो राज्य सरकारचा विषय होता. आणि 3.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार असताना कोणीही
त्यासाठी काही पुढाकार घेतला नाही, किंबहुना आम्ही घेऊनही उपयोग नव्हता. ओके. पण सरकार बदलल्या मी त्याच्या मागं लागलो. त्याच्या मागं लागल्यावर पाणी उपलब्ध करून कागदावर त्याचं सर्वेसाठी आपण 1 कोटी रुपये आणले. पहिल्यांदी 40 वर्षाच्या संघर्षामध्ये ती योजना आज शासकीय रेकॉर्डवर आपण आणली. ओके. त्याचा सर्वे झाला. तर सर्वे झाल्यावर त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे आणि रमा देऊन त्याचं टेंडर फ्लॅश होणार आहे. पण ही प्रक्रिया आहे. ओके. तर ते कदाचित जसं मी म्हटलो ना की राज्याचं सरकार 5 वर्ष असतं तर काहीच झिरो काम राहिलं असतं. तर मला असं वाटतं की ती योजना जे काही इनिशियली काम हाती घेतलं होतं त्याचं जवळपास बऱ्यापैकी काम झालं आहे आणि ते पूर्ण पण आम्हीच करणार. माझी जबाबदारी आहे. मी शब्द दिला तर मला शेवटी राजकारणामध्ये विश्वासावर चालवावं लागतं. बरं. आत्तापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द आपण पूर्ण केला आहे. ओके. जर 10 शब्द दिले तर 9 पूर्ण झाले तर 10 आपण पूर्ण होणारच आहे. ओके. तर हा आदरणीय प्रधानमंत्र्यांवर असलेला विश्वास जनतेचा आणि विखे पाटील परिवारावर असलेला विश्वास, त्याच्याबरोबर जे लोकप्रतिनिधी आहेत माझ्याबरोबर, कर्डिले साहेब असतील, पाचपुते साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला आता हाती घेतलं आहे आणि मला वाटतं ते आता लवकरात लवकर पूर्णतेकडे त्याला घेऊन जाऊ. ओके. तुमचं 5 वर्षापूर्वीचं लाईफ होतं ते काँग्रेसमधलं लाईफ होतं आणि नंतर तुम्ही 2019 भाजपमध्ये आला. तर काँग्रेस आणि भाजपमधला तुम्हाला सगळ्यात मोठा कोणता फरक जाणवला? नाही, काँग्रेस आणि भाजपमध्ये कसं आहे, आता मी तसं पाहायला गेलं, भाजपमध्ये जे केडर स्ट्रेंथ आहे, काँग्रेसमध्ये असताना काय असायचं की पक्ष जरी आम्ही पक्षामध्ये होतो पण तिथले कार्यकर्ते पण सगळे आम्हालाच मानणारे होते. बरं. मूळ जे काँग्रेसचे होते ते कधीच आमच्याबरोबर नव्हते. ओके. तर आम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस की भाऊ कोणी उमेदवार द्या, आम्ही काँग्रेसलाच मतदान टाकणार, ज्याला काँग्रेस निष्ठ म्हणतात, पक्षनिष्ठ म्हणतात, तशी निष्ठा काँग्रेसमध्ये केडर लेवलला नव्हती. बरं. भारतीय जनता पार्टीमध्ये मी पाहिलं एक वेगळं रूप असं आहे की अनेक कार्यकर्ते, सर्वसामान्य गाव पातळीवरचा कार्यकर्ता देखील असेल आणि आमदार आणि खासदार मंत्री लेवलचा नेता जरी असेल, या सगळ्या लोकांची रचना अशी बनवलेली आहे वर्षानुवर्ष की त्यांना उमेदवार कोण, चिन्ह, या सगळ्या गोष्टी एका दृष्टिकोनातून त्यांना चेहऱ्याशी मतलब नाही. बरं. भाजपनी कोणी जरी माणूस दिला तरी केडर त्याच्या मागं उभं राहणार आणि पळणार. ओके. ते पक्षनिष्ठ लोक आहेत, व्यक्तिनिष्ठ नाही आहेत. ओके. आणि म्हणून हा एक फार मोठा फरक आहे. काँग्रेसचं जे काही उतरता काळ सुरू झाला आणि काँग्रेस संपायच्या मार्गावर आली, कारण की काँग्रेसचं केडर हे व्यक्तिनिष्ठ होतं. ओके. भाजपचं केडर हे पक्षनिष्ठ आहे. ओके. व्यक्ती गेल्याने ते केडर त्याच्या मागे जात नाही, केडर तसंच जागेवर राहतं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. पण तुमची आत्तापर्यंतची सगळी जी कारकीर्द पाहिली विखे घराची, तुमचं स्वतःचं एक केडर आहे आणि तुम्हाला त्या अर्थाने कधी असं नगरमध्ये म्हणता की तुम्हाला पक्षाची अशी काही गरज पडत नाही, मग तुम्हाला थोडं जुळून घेणं केडरशी किंवा मग संघटनेचे आदेश पाळणं, त्यांचे आदेश घेणं, चर्चा करणं, हे तुम्हाला सूट झालं गेल्या 5 वर्षात? झालं ना सूट. हे पहा की कारण विखे एक तुमचं एक जे आमचं केडर आहे, हो, पण शेवटी आमच्या केडरलाही हे मान्य करावं लागणार की जर केडर मेंटेन करायचं असेल तर राजकीय व्यासपीठावर सत्तेशिवाय पर्याय नाही. बरं. कारण की कार्यकर्ते मग जगवणार कसे, त्यांचे दिलेले कामं, कोणाला डीपी पाहिजे, कोणाला रस्ता पाहिजे. तर आम्ही जर आज केडर सांभाळू शकलो, आम्ही जर आमचे लोक जगू शकलो, तर त्याचं एकमेव कारण आहे की भारतीय जनता पार्टीने तशा प्रकारची संधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिली. आणि मग जर पक्ष एवढी मोठी जबाबदारी देत असेल तर कार्यकर्त्यांना देखील समजून घेणं गरजेचं होतं की ज्या पक्षाने आपल्या साहेबांना मोठं केलं त्या पक्षाबरोबर आपण राहायचं आणि एकनिष्ठ राहायचं. आणि म्हणून फार त्रास झालाच नाही. अच्छा. सगळे एकाबरोबर राहतात. जे नाही या मान्य करत त्यांना आम्ही लांब केलं. ओके. आमच्याबरोबरचे लोक, अनेक लोक आम्ही लांब केले, कारण की जे पक्षाला धरून नाहीत ते आमच्याबरोबर पण नाहीत, असं धोरण आम्ही स्वीकारलं. आणि म्हणून थोडा त्रास झाला, पण आता सगळं स्ट्रीमलाईन झालंय. ओके. आणि आता काही अडचण वाटत नाही. अच्छा. आम्ही अनेकदा पाहतो की जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही कुटुंबियासह भेटता, तर काय तुमचं नक्की बोलणं होतं पंतप्रधानांशी? नाही, प्रधानमंत्रींना 2दा-3दा जी भेट झाली, एका वेळेस निळवंड्याच्या निमंत्रणासाठीच आम्ही भेटलो होतो. त्यानंतर एका वेळेस आम्ही जे काही प्रश्न आपल्याला अनुभवायला मिळतात, की आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून असलेल्या योजना ज्या साकार करण्याचा उद्देश आहे
त्या ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन करत्या वेळेस काय काय अडचणी येतात आणि ते कशा सुलभ करता येतील एवढीच चर्चा आमची असते. बरं, ओके आणि त्यामुळे त्यांना जास्त इंटरेस्ट होतो. आणि ते मग त्यामुळे कदाचित कधी वेळ मागितली तर वेळ मिळते पण. ओके. कारण की आम्ही बाकीची चर्चा करत नाही, काय जिल्ह्याचं राजकारण आहे, काय तालुक्याचं राजकारण आहे, काय. आमचा प्रश्न हा आदरणीय प्रधानमंत्र्यांची संकल्पना पूर्ण होण्यासाठी सिस्टममध्ये काय बदल अपेक्षित आहे, ओके. ज्यांनी की प्रधानमंत्र्यांची योजना खालपर्यंत पोहोचेल तेवढंच आम्ही त्या ठिकाणी त्यांना निदर्शनात आणतो. ओके. तेही एवढं मोठे व्यक्ती असून देखील सगळं ऐकून घेतात आणि त्याची सुधारणा केल्यावर शेवटी एंड बेनिफिशरी खाली पोहोचल्यानंतर प्रधानमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण होतं. त्यामुळं त्या गोष्टीला एक सकारात्मक दृष्टिकोनातून ते पाहतात आणि त्यामुळं आजपर्यंत आम्ही अनेक वेळेस वेळ मागून आम्हाला वेळ मिळतेच. ओके. पण हेच अमित शहाशी मात्र तुम्ही मग पॉलिटिकल डायलॉग कोणाशी करता? अमित शहाशी नाही, पॉलिटिकल डायलॉग म्हणण्यापेक्षा अमित शहा साहेबांबरोबर गेल्यानंतर ते राजकीय परिस्थिती विचारतात, नाही असं नाही, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आपण जेव्हा इनपुट देतो. उदाहरणार्थ आम्ही मागच्या 1 महिन्यापूर्वी गेलो तर आम्ही ठरवलं होतं, फडणवीस साहेबांची चर्चा केली की आम्ही असं जाणार आहोत, आम्ही अशी वेळ घेतलेली आहे आणि हा मुद्दा मांडणार आहोत. ते पुढं थोडंसं सांगून ठेवतात आणि मग आम्ही गेल्यानंतर आम्ही एकच मुद्दा मांडला की साहेब आपल्याला फक्त कांद्याचं बोलायचं. कांद्याचा विषय मांडल्यानंतर त्याचं गांभीर्य किती आहे, खाली सरकारी लोक कसे चुकीचे आकडे मांडतायत. कारण की शेवटी ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिक्स हे 2 गोष्टी गव्हर्नमेंट चालवतात. ब्युरोक्रेसी जर चुकीचं पिक्चर दाखवत असेल तर त्याचा परिणाम मग राजकीय निर्णयावर होतो आणि म्हणून तो निर्णय चुकू नये या दृष्टिकोनातून सगळे आकडे आकलन करून आम्ही तो मुद्दा त्यांच्यापर्यंत नेला, तो मांडला. आणि पहा, 50,000 टन कांदा निर्यातीची आदेश झाले. कांदा जो 12 रुपयाला होता तो 22 रुपयाला आला, 24 रुपयाला आला. तर ही चर्चा करणारी आज जर कांदा 12 रुपयांनी वाढतो किलो मागं, बरोबर, तर याचा बेनिफिट कोणाला होणार? महायुतीला होणार. महायुतीला झाला म्हणजे इनडायरेक्टली आम्हाला होणार, आम्हाला झाला म्हणजे केडरला होणार. तर व्यापक प्रश्नाची मांडणी करता आली पाहिजे ज्याचा परिणाम हा प्रदीर्घ काळ संघटनेच्या हिताने होईल. ओके. आणि म्हणून आम्ही तेवढेच मुद्दे मांडतो. कधीही तिथं जाऊन आम्हाला तिकीट पाहिजे, आम्हाला संधी द्या. की तुमचे विरोधक असं म्हणतात की तुमच्या दिल्ली वाऱ्या त्यासाठीच वाढल्या, तुमचं तिकीट तुम्हाला कन्फर्म करून आणून झालेलं नाही. खासदारचं काम हे तिकीट मागायचं नाहीच आहे. आता जर कांद्याचा प्रश्न निर्यात बंदीचा मंत्री समितीचे अध्यक्ष घेऊ शकत होते तर त्यांच्याकडेच आम्ही जाणार. बरोबर. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन फोटो काढून काय करू? ओके. पेशंटला माहीत पाहिजे कोणत्या डॉक्टरकडे जाऊन मी बरा होईल. बरोबर. माझं डोकं दुखतंय आणि मी माझ्या गुडघ्याच्या डॉक्टरला चाललोय, तर डोकं बरं होईल का गुडघा बरा होईल? ज्यांची बुद्धी गुडघ्यात आहे, बरोबर, ते जाऊ शकतात. पण डॉक्टर आणि आजार हे बरोबर जर कळालं तर पेशंटला गुण येतो आणि तेच आम्ही करतो. ओके. कोणता मुद्दा कुठं मांडला पाहिजे हे आम्हाला कळतं आणि म्हणून तेवढं आम्ही मांडतो. पण आता अनेकांना असं का वाटतं की विखेचं तिकीट कट होणार आहे? राम शिंदे म्हणतात की मी तर माझं नाव एकदम अग्रभागी आहे. रोहित पवार म्हणताय जरा विखेंच्या चक्रा का वाढल्या, त्यांना जरा विचारात दिल्लीला का सारखं पळावं लागतंय. तर काय आहे नक्की तिकिटाची स्थिती? असं संभ्रम का निर्माण झाला आहे? मला तर काही संभ्रम वाटत नाही. मी आजही खासदार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आचारसंहिता लागूपर्यंत मीच खासदार आहे. त्यामुळं भविष्याचा खासदार, भावी हे शब्द मी माझ्या आयुष्यात कधी वापरले नाही. कारण की मी अगोदरही बोललो आणि आजही बोलतो, जे लोक भावी लावतात ते कधीच आजी झालेले नाहीत. भावी लागतं बोर्डवर, तो बोर्ड फ्लेक्स बोर्ड नंतर निघून जातो. जो आजी आहे तेच वास्तव्य आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही जगतो. ओके. एखादा व्यक्ती लोकसभा लढवायला इच्छुक असणं हे काय गैर नाही, ही लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. यदा कदाचित एखाद्या व्यक्तीचं पक्षामध्ये योगदान आमच्यापेक्षाही जास्त असेल ते पण मी नाकारत नाही. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली, माझी इच्छा आहे नाही आहे हा मी काही विषय मांडणार नाही. प्रत्येकाने पक्षामध्ये इच्छा व्यक्त करून शेवटी तो निर्णय राज्यस्तरावर आणि तिथून केंद्रीय जी समिती आहे, निवडणूक आयोग समिती, निवडणूक समिती, ते लोक निर्णय घेतात. रोज सर्वे चालू आहेत, व्यक्तीचे नावं चर्चेत असतात. सर्वेनुसार ज्याचं नाव पुढं राहील, शेवटी असं तर होऊ शकत नाही की वो एखादा व्यक्ती आज 60
टक्के पसंती घेऊ राहिला, एखादं नाव 60% पसंती घेऊ राहिला एका लोकसभेमध्ये, आणि एखादा व्यक्ती 10% पसंतीवर आहे, तर तुम्ही पक्ष बाजूला ठेवा 2 मिनिटासाठी. एक मनुष्य म्हणून, पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तुम्ही कोणाला तिकीट देणार? 60%. बस तेवढाच हिशोब आहे. जर सुजय विखे 10% मध्ये असेल तर सुजय विखेला तिकीट मिळणार नाही. जो 60% मध्ये त्यालाच मिळेल. तर हा सर्वे मी पण करत नाही, पक्ष करतो, आणि पक्षाच्या सर्वेमध्ये जो व्यक्ती जनतेला मान्य असेल त्या व्यक्तीला तिकीट मिळणार. कुणी असो, भले तो आमदार नसेल, कधी मंत्री नसेल, सर्वसामान्य संघटक असेल तरी त्याला मिळेल. असाच विषय. अच्छा. तरी पण राम शिंदे सारखंच तुम्हाला असं दिवसात असं का वाटतं की बुवा नाही, ते तुमच्याविषयी थोडंसं नाही, माझं तिकीट फाडेल, किंवा तुम्हाला एक चॅलेंज करतात असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, अजिबात नाही. ते गडकरींच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आणि ते एकत्र होते तरी बोलले पण नाही, असं अनेकांचं ऑब्झर्वेशन आहे. माझं माझ्या बायकोचं पण बोलणं होत नाही. माझं माझ्या बायकोचं बोलणं होतं. दिवस आम्ही बोलत नाही का, मी कशी घरी राहतो तरी बोलणं होत नाही. मी गेलो ती झोपलेली असते, मी उठायच्या अगोदर ती व्यायामाला जाते, मी गेल्यावरती घरी पोचते. तर एका घरात राहून माझ्या माझ्या बायकोशी बोलणं झालं तर एवढ्या मोठ्या विश्व पक्षामध्ये, जे विश्वाचा सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये 2 लोकप्रतिनिधी बोलणं नाही झालं, काही मोठी गोष्ट नाही. छोट्या घरामध्ये वडील माझ्या वडिलांचं बोलणं होत नाही. चला, एका घरामध्येच आम्हाला आपसात वेळ नाही, कारण की आम्ही आमच्या वेगळ्या वेगळ्या व्यापक स्वरूपात काम करतो. तर घरातच आम्हाला वेळ नसेल तर एवढ्या मोठ्या पक्षात 2 लोकांनी बोलले तर काय फार मोठा आबाळ कोसळत नाही. पण ती नाराजी नाही, अजिबात नाही. नक्की 100%. त्यामुळे ते असं म्हणतात की म्हणजे त्यांचा क्लेम डावलून एकतर तुम्ही त्यांचा तो नेहमीचा ते जाहीरपणे आरोप पण करतात की 2019ची निवडणुकीला माझा जो पराभव झाला त्याला विखे कारणीभूत आहेत, आणि आता मंत्रिपदाचा क्लेम पण त्यांचा जो होता तो तुमच्यामुळे गेला, त्यामुळे थोडेसे खट्टू आहेत असं ते आपलं ते नेहमी बोलत असतात, असं मतप्रदर्शन पत्रकारांजवळ करत असतात. तर त्यांची कधी समजूत काढावी असा तुम्ही कधी प्रयत्न केला होता का? नाही, पण मला हेच माहीत नाही की ते नाराज आहेत. बरं, तुम्ही सांगू राहिले. अच्छा. जर एखादा व्यक्ती नाराज असेल, त्याच्या जर नगरमधल्या प्रेस कॉन्फरन्सच्या रोजच्या क्लिप ज्या पाहिल्या तुम्ही तरी तुमच्या लक्षात येईल की ते. माझा प्रॉब्लेम काय यार, मी क्लिपच पाहत नाही. बरं, मी बातम्या पाहत नाही, मी सोशल मीडिया पाहत नाही. मी फक्त काय पाहतो, मी काय बोललोय. आता तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला तर मी तेवढंच पाहणार. मला स्वतःवर फार प्रेम आहे. मी स्वतःच पाहतो की काय बोललो सुजय विखे, आवाज कसा आला, कसा दिसत होता, तेवढंच. बाकी कोण बोलतंय, काय बोलतंय हे मी पाहतच नाही. त्यामुळं माझ्या मनावर तो परिणाम होत नाही. आणि तुमच्यासारखे जेव्हा मित्र भेटतात पत्रकारांना, तर तुम्ही मला माहिती देतात की हे नाराज आहे, तर निश्चित तुम्ही मला आज सांगितलंय तर आम्ही नाराज असेल तर त्याची शहनिशा करू आणि काढायचा प्रयत्न करू. एक दुसरं एक असं की अनेकदा जेव्हा विखे फॅक्टर हा नगरमध्ये चर्चेला जातो तर मध्यंतरी सत्यजित तांबे यांना विधान परिषदेसाठी तुम्ही विखे फॅक्टरनं भाजपनं मदत केलेली होती. तर त्या सत्यजित तांबेंचं पुढं काय झालं, काय नक्की तुम्ही तेवढ्यापुरतीच त्यांना मर्यादित ठेवलं की पुढे काय होणार आहे नगरमध्ये पुन्हा खळबळ काही? आम्हाला जो आदेश वरतून येतो त्याचं आम्ही पालन करतो. बरं, मी तुम्हाला अगोदरही सांगतो, मी तेव्हाही बोललो होतो, दगड जरी उभा केला आणि वरती आमच्या नेत्यांनी सांगितलं की हा निवडून आणायचा, तो आम्ही आणायचा पूर्णपणे केडरसहित. सगळे कार्यकर्ते जोमाला लागून काम करतात. तो भाजपचा आणि काँग्रेसचा फरक सांगितला तसं आम्हाला वरतून सूचना आल्या, आम्ही त्यांना निवडून दिलं. निवडून आल्यानंतर त्याचं काय करायचं हे त्याच व्यक्तीने निर्णय घ्यायचा ज्यांनी आम्हाला त्याला निवडून आणायला सांगितलं होतं. आमची जबाबदारी निवडून आणण्यापुरती होती, ती आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आमचा विषय तिथं संपला. आता निवडून आल्यानंतर त्याचं पुढं काय हे त्या व्यक्तीने ठरवायचा अधिकार आहे, ज्यांनी त्यांना संधी द्यायला निर्णय घेतला. ओके, तुम्ही म्हणता त्याच्याशी पुढे आमचा काय संबंध नाही पुढे त्यांच्या भविष्याचा. आम्हाला सूचना आली की असं करा, आता करू. ओके. तुम्ही संसदेमध्ये 5 वर्ष होता, तर संसदेमधले तुम्हाला जाणवलेले म्हणजे कोणाची भाषण तुम्ही आवर्जून ऐकली, कोणाचं आवडलं तुम्हाला, कोणते मुद्दे तुम्ही स्वतः मांडलेले आवडले, त्याबद्दल काही प्रकाश टाकू शकाल? नाही, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कलम 370 हटवण्याच्या वेळेस जे 2 भाषणं झाली, एक तिकडच्या लद्दाखचा जो खासदार आहे त्याचं भाषण लाईव्ह ऐकत होतं, सगळेच ऐकत होते, कारण की ते सेकंड लास्ट भाषण होतं अमित शहा साहेबांच्या अगोदरचं. तर स्थानिक खासदार असल्यामुळे तिकडची परिस्थिती ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली, तुटल्या फुटल्या हिंदीमध्ये मांडणी केली, पण इतकं ते भाषण उठलं त्या काळात. आणि आम्ही लाईव्ह ऐकल्यामुळे जेव्हा देशभक्तीचा विषय असतो, देशाचा विषय असतो, तेव्हा ते एक वेगळं ॲड्रेनलिन असतं. आणि त्यानंतर अमित शहा साहेब जे बोलले त्या 370 बिलाबद्दल, तर ते कधीच अविस्मरणीय क्षण राहिला तो लोकसभेचा, की मला असं वाटतं एक असं आपण रेझोल्युशन आणू शकलो
जो देश बदलण्याची क्षमता ठेवतात. अच्छा. माझं व्यक्तिशः भाषण पाहायला गेलं तर मला जे अप्रिशिएशन सगळ्यात जास्त मिळालं ते कोविडच्या कालावधीमध्ये माझ्या भाषणावर होतं, की ॲज अ डॉक्टर जे मी मांडलं, जी मांडणी केली, कोरोना कसं लोक अफवा पसरवतात, कसं आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून वॅक्सिनेशन झालं, कसं देश वाचला, हे जे जे काही मी मांडणी केली तर त्याला ड्युअल इम्पॅक्ट आला. एक वक्तृत्व असणं आणि दुसरं डॉक्टर म्हणून ते बोललं गेलं, त्यामुळं त्याला तेवढं फर्मनेस आलं. आणि अनेक माझे मित्र कॉलेजच्या लेवलला, शाळेच्या लेवलला, वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून मला त्यांनी व्हेरी नाईस स्पीच असं मेसेज टाकला. तर मला वाटतं की दॅट वॉज माझ्या प्रोफेशनशी निगडीत मी भाषण करू शकलो, अनेक लोकांना उत्तर देऊ शकलो, तर तो माझं व्यक्तीच्या आवडता स्पीच राहिला. ओके. याच्यामध्ये जेव्हा जुन्या आणि नवीन अशा दोन इमारती झाल्या, म्हणजे तुम्ही असे खासदार आहात की तुम्हाला दोन्ही इमारतींमध्ये काम करायचं संधी मिळाली, तर काय जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? नाही, आता शेवटी कसं आहे की एखाद्या गाडी कार लवर असतो, तो विंटेज गाडी पण ठेवतो आणि नवीन गाडी पण घेतो. तर दोघांचं आपलं आपलं महत्त्व आहे, आपलं आपलं सिग्निफिकन्स आहे. तिथं बसल्यावर जे विंटेज एक एक्सपिरियन्स होता तो एक वेगळाच असायचा, त्याचा ग्रँड्युअर वेगळा आहे, तिथं ते घडलेल्या घटना आणि तो एक वेगळा मेमरीशी अटॅच्ड आहे. नवीन पार्लिमेंट ऑब्व्हियसली मॉडर्न आहे, एक मॉडर्न काळाला ग्राह्य धरून आणि भविष्यामध्ये खासदारांची संख्या जी वाढणार आहे ती ग्राह्य धरून बांधलेली बिल्डिंग आहे. पण आम्ही जेव्हा चर्चा करतो खासदार म्हणून, तर आम्हाला जुनं जास्त यासाठी आवडतं की आमचे 4.5 वर्ष तिकडे गेले आणि फक्त 2च अधिवेशनं आम्हाला या नव्या बिल्डिंगमध्ये मिळाले. आणि त्यामुळं आमची जास्त अटॅचमेंट ही जुन्या बिल्डिंगबरोबर राहिली. आम्हाला आजही ती जागा आवडते, त्याची सवय जास्त पडली ॲक्च्युली. कारण नवीन जरी 2 अधिवेशनं झाले तर एवढ्या जवळ होते लोकसभेचे की प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये असायचा. पण सुरुवातीला जेव्हा थोडासा वेळ असायचा तर जुन्या बिल्डिंगमध्ये आठवणी फार राहिल्या. तिथे सिटिंग अरेंजमेंट एकदम जवळजवळ अशी जवळजवळ त्याचा सेंट्रल हॉल म्हणून होता, जिथं दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेचे लोक एकत्रित बसायचे, ओळखी व्हायच्या, रिलेशन्स व्हायचे. इथं नव्या याच्यामध्ये कॅन्टीन म्हणून झालं, असं काही कॉमन हॉल नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी संपर्कही कमी राहतो, चर्चाही होत नाही किंवा मैत्री होत नाही, PR नाही होत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नव्या बिल्डिंगमध्ये आणि जुन्या बिल्डिंगमध्ये फरक करतात. पण नवीन बिल्डिंगमध्ये पेपरलेस झालं, ऑनलाईन आहे, तुम्हाला सगळं स्क्रीन तुमच्या पुढं आहे, वोटिंग, त्याचं जे सिस्टम आहे एवढं भव्यता आहे. तर प्रत्येकाचे आपले प्रोज अँड कॉन्स आहेत. पण मला असं वाटतं की जुनी बिल्डिंग ही कधी कुठल्याही खासदाराच्या स्मरणातून जाणार नाही, कारण की तो तेवढा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास घेऊन आज आपल्या रूपाने एक वेगळं अस्तित्व टिकून आहे. नवीन बिल्डिंग पण आपल्या आपल्या परीने जसं भविष्यकाळात जात जाईल आपण हळूहळू त्याची सवय वगैरे वळण पडेल, कारण की सिक्युरिटी चांगली आहे तिथं. आता फेस स्कॅन आहेत, गेट तसे उघडणार आहेत, तर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून अतिशय मॉडर्नाइज्ड आणि आधुनिक बिल्डिंग आहे. तर इट इज मच मोर आधुनिक अँड दिस इज विंटेज. कम्पॅरिझन नाही होऊ शकत. अच्छा. जेव्हा तुम्ही संसद गेला तेव्हा तुमच्या आणि धैर्यशील माने यांची राज्यातली एक मैत्री तुमची जुळल्याची चर्चा होती, पण परराज्यातल्या कोणत्या खासदारांशी तुमचे स्नेहबंध जुळले का? नाही, आता असं काही मैत्री मी कोणाशी फार केली नाही. बरं, हा तुमच्या स्वभावच नाही तसं? माझ्या सोबत म्हणजे मी जिथं जायचं नाही तिथं कशाला आपलं डोकं लावायचं. मी उगीच बळजबरी मित्रही करून घेत नाही. धैर्यशीलनी मी एकाबरोबर राहिलो, आम्ही एका मिनिटात क्लिक झालो एकमेकाला, विचार जुळले आणि मित्र म्हणून आम्ही राहिलो, समवयाचे होतो. आणि त्यामुळे आम्ही एक मित्र म्हणून आणि फॅमिली पण बॉन्ड तसा तयार झाला. त्याची बायको माझी बायको, त्याची मुलगी माझी मुलगी, तर असं सगळं जुळून आलं. आणि पूर्व कालावधीमध्ये माझे जे काही कॉमन फ्रेंड्स होते ते धैर्यशीलचे मित्र कॉमन होते, त्यामुळे आमची अगोदर पण एकदा दोनदा भेट झाली होती. पण परराज्याची मैत्री म्हणून नाही, पण ओळख आहे. कधी त्यांना माझ्या राज्यात काम असेल, कोणी शिर्डीला दर्शनाला येत असेल तर ते मला सांगायचे, मला कुठं जायचं असेल तर मी त्या खासदाराची मदत घेत होतो. मदत सगळ्यांनी केली आपल्या आपल्या प्रसंगानुसार. कोणी असं लांब नाही केलं किंवा कोणी सहकार्य केलं नाही असंही घडलेलं नाही. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने सहकार्य केलं, मदत केली. आणि मित्र म्हणून मला अनेक लोकांचा अनुभव झाला, अनेक लोक बरोबर राहिले, पण बॉन्ड डिस्टन्स आपण आपलं मेंटेन ठेवलं. ओके. 2019 पूर्वी तुम्ही किती फोन घ्यायचे आणि 2019 नंतर तुम्ही किती फोन घेऊ लागले, रिसिव्ह करू लागले? फोनचा मी आता हिशोबच नाही ठेवला आहे. मी म्हणजे एवढंच आहे की
जो माझा मूळ स्वभाव होता तो तसाच राहिला काय. बरं, तुम्ही तुमचा स्वभाव स्वतः कसं वर्णन कराल, कसा आहे तुमचा स्वभाव? माझा स्वभाव ॲक्च्युली माहीत नाही यार. मी कामामध्ये विश्वास ठेवतो. प्रत्येक व्यक्तीची आपली आपली काम करायची पद्धत आहे. राईट. काही लोक कायम फोनवर राहतात पण काम शून्य करतात. ओके. काही लोकांना वाटतं की जनसंपर्क हा एकमेव केंद्रबिंदू आहे राजकीय व्यासपीठासाठी. ओके. मी असा विचार करतो की फोनवर संपर्क राहण्यापेक्षा कामाची जी मांडणी आहे, त्याचा अभ्यास आहे, ते करणं गरजेचं आहे. आणि जनतेला संपर्काच्या दृष्टिकोनातून आपण जे पर्याय देतो, कधीकधी काय असतं की एक रचना आहे, खासदार, आमदार, कार्यकर्ते. मी जर एखाद्याला डायरेक्ट अप्रोच केलं एका गावाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला, आणि तो त्या स्थानिक आमदार जो आमच्या पक्षाचा त्याच्या विरोधातला असला, ओके, आणि त्याचं काम माझ्याकडून झालं, तरी गैरसमज होतात. राईट. अनेक प्रत्येक गोष्टीचे नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओके. काही लोकांना ते एक्सेप्ट होतं, काही लोकांना एक्सेप्ट होत नाही. मी ज्यांना एक्सेप्ट नाही होत त्यांनाही दोष देत नाही, ज्यांना एक्सेप्ट होतं त्यांचे मी आभार व्यक्त करतो. पण आपण जी सिस्टम किंवा जी रचना लावलेली आहे त्या रचनेमध्ये आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम होण्याशी मतलब आहे. बरोबर. ते काम माझ्याशी संपर्क करूनच झालं पाहिजे असं त्याचा आग्रह नाही. बरोबर. माझं काम झालं पाहिजे. ओके. मला DP पाहिजे, मला DP मिळाली, माझा विषय संपला. बरोबर. तर आपण रचना अशी केलेली आहे की लोकांचं काम माझ्याशी संपर्क केल्यामुळं होतं असं नाही, माझ्याशी न संपर्क करता देखील एक सिस्टमची रचना आपण अशी तुम्ही तशीच केली केली की रचना. त्यांचं काम होतं. बरोबर. ओके. त्यांचं काम होतं. अच्छा. त्यामुळं त्यांनाही त्याचं काही हे वाटत नाही की आम्ही लांब आहोत लोकप्रतिनिधींपासून, आणि काम झाल्यावर आपोआपच ती भावना निर्माण होते की माझं काम झालं आहे. ओके. तर प्रत्येक राजकीय व्यक्तीचं आपलं आपलं राजकारण आणि आपली कार्यपद्धती आहे. तर माझी कार्यपद्धती ही राहिली की मी कामावर विश्वास ठेवतो, लोकांचं काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी एक आपण सिस्टम बनवली, आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून लोक त्यांचं काम करून घेतात आणि त्यांना कुठलीही अडचण येत नाही. सुजयजी, तुमची जी 2024ची जी लढत होणार आहे, ती लढत जी शक्यता दिसते आहे, जी चर्चा आमच्या कानावर येते आहे, ती निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशीच होण्याची शक्यता आहे. निलेश लंके आत्ता अजितदादांसोबत आहेत, पण त्यांची पण साथ सुटतील असं दिसतं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यासारखा अतिशय एक साधा कार्यकर्ता, आता गोरगरीब समाजातला कार्यकर्ता आता मी उतरणार आहे, मी कधी अवेलेबल आहे, फोनवर अवेलेबल आहे, रात्री कधी फोन उचलतो, मी गाडी ढकलतो कार्यकर्त्यांची. आणि सुजय विखे काय करतात तुमच्यासाठी, असा त्यांचा एक प्रचाराचा मुद्दा आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता याच्यामध्ये गरीब कोण आणि श्रीमंत कोण हा विषय नाहीच आहे. एखादा व्यक्ती गरीब असणं आणि एखादा व्यक्ती आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असणं याचे फायदे आणि नुकसान सांगतो. बरं. एखादा व्यक्ती निवडून आला तर तो गरीब नसतोच. गरीब असण्याचं कोणी हा एक भाव निर्माण करू शकतं. श्रीमंत माणसाचा फायदा का असतो की जो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असतो ना, तो रस्त्याच्या टक्केवारीमध्ये पैसे खात नाही. बरं. त्याला रस्त्याच्या 5 लाखामध्ये इंटरेस्ट नाही, त्याला स्मशानभूमीच्या पैशात इंटरेस्ट नाही, त्याला बंधाऱ्यामध्ये टक्केवारीत इंटरेस्ट नाही, अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पैशामध्ये इंटरेस्ट नाही, कारण की तो समृद्ध आहे. तर तो गरिबाच्या अन्नात माती कालवत नाही. जो व्यक्ती आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसल्याचा भाव निर्माण करू शकतो, तो त्याच्या उपजीविकेसाठी रस्त्यामध्ये पैसे खाणार, बंधाऱ्यामध्ये पैसे खाणार, अधिकाऱ्याच्या बदलीमध्ये पैसे खाणार, प्रत्येक गोष्टीमध्ये पैशाचा शोध घेण्याचाच प्रयत्न करणार, कारण की त्याला पण त्याचा खर्च भागवायचा आहे ना. शेवटी राजकीय व्यवस्था अशी आहे की अनेक वेळेस व्यक्तिगत मदतीशिवाय कार्यकर्ते पण बरोबर राहत नाहीत, कारण की त्यांना पण अपेक्षा असते की माझं काही मी अडचणीत असेल तर माझ्या लोकप्रतिनिधी मदत करावी. तर माझ्याकडे जर पैसे नाही आहे जसं कोणी म्हणत असेल तर मी त्याला काय देणार. तर कार्यकर्ता काय म्हणाल, माझ्या आईचं ऑपरेशन आहे, मला 1 लाख रुपयाची गरज आहे, अरे याच्याकडे कसं जायचं, आता 10,000ला महाग आहे. तर आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असणं हा काय पाप नाही. बरोबर. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम माणूसच
समाजाचा विकास करू शकतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. ओके. कारण की तो कधीही विकासात्मक कामातून पैसे खाणार नाही आणि तो विकास वारंवार सातत्याने करत राहील आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये जनतेसाठी त्याच्या पैशाचा वापर करणार किंवा करत आला असेल तर त्यामध्ये कुठला विषय गैरच नाही. ओके. दुसरा मुद्दा, आज कुठे साहेब एक व्यक्ती आहेत आणि ते म्हणतात मी उपलब्ध आहे. तुम्ही मग उपलब्ध आहे, पण दुसऱ्याला तुमची उपलब्धतेची आवश्यकता नाही ना. अच्छा. आता इथं कॉफी ठेवली, ही कॉफी उपलब्ध आहे, पण जर सगळे चहा पिणारे आहेत तर त्या कॉफीचं उपलब्ध असून काय उपयोग आहे. ओके. ती पडून पडून गार होऊन जाईल. तर एक गोष्ट असणे, उपलब्ध असणे आणि त्या गोष्टीचा उपभोग घेणारे जर उपलब्धता नको असेल तर मग ते उपलब्धाचा फायदा काय. ओके. अच्छा. बरोबर. बरं, पण त्यांचं असं म्हणणं असं की माझं इमोशनल बॉन्डिंग आहे, इमोशनल टच आहे, माझा घराघरात संपर्क आहे आणि विखे कधी तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. मी मान्य करू शकतो की मी सुखदुःखात सहभागी कदाचित कमी होत असेल, पण माझ्यामुळे कोणी दुःखी नाही आहे. बरं. मी कधी कोणाला दुःखच देत नाही तर मग त्यांना सुखी करायचा प्रश्नच पुढे येतो. अच्छा. तर त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला मी कधी उत्तर देत नाही. मी 5 वर्षापूर्वी सायकलवर होतो आणि आज अचानक मी 40 लाख रुपयाची गाडी घेऊन फिरायला लागलो 5 वर्षामध्येच. तर मग गरीब एखादा व्यक्ती गरीब असेल, बरोबर, तर हा ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही. मी खासदार होण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये होतो, माझी गाडी मोठी होती. खासदार झाल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये फिरतो, गाडी मोठी आहे. पण हे मी लोकांच्या रक्त सोकून केलेलं नाही आहे. आणि त्याचा विपरीत, त्याच्या विरहित विखे पाटील हॉस्पिटलमध्ये आज कोट्यवधी रुपये आपण लोकांच्या उपचारासाठी खर्च करतो. ती पुण्याई आहे जी लोकांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळते. जर मी आज आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम आहे तर या सक्षमतेचा फायदा जनतेला मिळू राहिला. आज मी जे कामं मंजूर करून आणले, माझे खालचे जे काही पदाधिकारी असतील ते कामं व्यवस्थित करू शकतात, कारण की त्यांना त्याच्यामधून कोणाला काही द्यायचंच नाही, वरती तर मला काही द्यायचं नाही. बरोबर. तर हाच एक फार मोठा गैरसमज आहे. ओके. आणि म्हणून मी वारंवार म्हणतो, सुशिक्षित आणि आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम माणूसच समाज घडू शकतो आणि तो समाज आपण मागच्या 5 वर्षांमध्ये घडवलेला आहे. ओके. तुमचे भरतो आधी म्हटल्याप्रमाणे लोकांच्या समस्या सोडवण्याकडे 100% तो जास्त आहे. सुजयजी, तुम्ही जो मतदारसंघामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम घेतला त्यातला एक व्हिडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली की आम्हाला साखर नको तर आमच्या विकास कामं करा, आमच्या गावामध्ये पाणी द्या, ही साखर कशासाठी आम्हाला देता. हा साखर वाटपाचा कार्यक्रम तुमच्यावर बुमरँग झाला. साखर वाटपाचा कार्यक्रम हा प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने लोकांचं तोंड गोड व्हावं यासाठी केला गेला. 790 गावं आम्ही कव्हर केले. 790 पैकी 789 गावांमध्ये कुठल्याही प्रकारे व्हिडिओ आला नाही. त्याची कोणी चर्चा करत नाही. एक व्हिडिओ एका गावाचा जो पॉलिटिकली मोटिवेटेड होता, जेव्हा एखादी व्यक्ती उठून बोलला, कॅमेरा पण रेडी होते, मोबाईल पण रेडी होते आणि तो व्यक्ती बोलला हे प्री डिटर्मिन्ड होतं. तरी जे प्रश्न विचारले उत्तर ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. तिथं एका माणसाने विचारलं, खासदार म्हणून तुम्ही काय दिलं 5 वर्षामध्ये? त्याचं उत्तर दिलं ना मी. 9 कोटीचे कामं त्याला ऐकवले तिथं. तो व्हिडिओ कव्हर झाला नाही. दुर्दैवाने नेगेटिव्ह न्यूज याला जास्त प्रसिद्धी मिळते. एखाद्या लोकप्रतिनिधीला बोललं गेलं आणि ते मीडियामध्ये कसं दाखवतात, खासदाराला हाकललं, याला खेटर मारा. कोण बोलले खेटर मारा? कोणी बोललंच नाही, पण हेडिंग तशी दिली गेली. अच्छा, बरोबर, ते हेडिंग तशी दिली गेली की बा असं आहे तसं आहे. दुसरा मुद्दा, तो जो प्रश्न मांडत होता पाण्याचा, तिथं वास्तविकतेमध्ये जाऊन भगवानगड पाणी पुरवठा योजना ही आत्ता सुरू झाली जलजीवन मिशनच्या अंतर्गत. त्या गावाला प्यायला पाणी मिळणार आहे. बरं, तर त्याचं उत्तर आपण देत होतो. पण जो व्यक्ती पॉलिटिकली मोटिवेटेडच असेल, बरं, आणि ते राजकीय द्वेषाने झालेलं, त्याच्यामध्ये तो काय सर्वसामान्य शेतकरी किंवा कार्यकर्ता नाही. बरं, तो एका राजकीय पक्षाचा एका माणसाने पाठवलेला कार्यकर्ता होता आणि त्याला व्हिडिओ काढून सर्वसामान्य नागरिक बोलले असं दाखवलं गेलं. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे, मी तो दाखवू शकतो, सिद्ध करू शकतो की हे कसं पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. ओके, अच्छा. त्यामुळे पण त्या गावाला, म्हणजे जरी त्या गावामध्ये तुमच्याविषयी काही विरोधी किंवा अपशब्द वापरले गेले
तर त्या गावावर तुमचं लक्ष यापुढे असेल? त्या गावावर माझं प्रेमच आहे. ते गावाने मागच्या वेळेस मला 75% मतदान टाकलं. यावेळेस पण भालगाव तालुका पाथर्डी मला 75% मतदान टाकणारं. ओके. कारण की ते स्वर्गीय मुंडेसाहेब, स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटीलवर प्रेम करणारं गाव आहे. त्यामुळं एक विरोधी माणसानी एखादा व्यक्ती तयार करून व्हिडिओ सर्क्युलेट जरी झाला असेल त्याचं उत्तर मतपेटीतून मिळेल. ओके. मध्यंतरी एक इलेक्शन गाजली, ती होती गणेश सहकारी साखर कारखान्याची इलेक्शन. मग तुम्ही तिथे पॅनल उभं केलं, पण तुमच्या विरोधात तुमचे परंपरागत विरोधक आणि भाजपचे विवेक कोल्हे वगैरे मंडळी एकत्र आली आणि त्याची एक मोठी चर्चा झाली की विखेंची पिछेहाट होते आहे नगर जिल्ह्यामध्ये. तर त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता आणि तिथली आता परिस्थिती नक्की काय आहे? कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 8 वर्ष तो कारखाना आमच्याकडे होता. 8 वर्षामध्ये त्या कारखान्यामध्ये आम्ही एकही सभासद वाढवला नाही. बरोबर. कारण की कारखाना ताब्यात ठेवण्याचा किंवा आपला कब्जा झाला पाहिजे असा आमचा उद्देश नाही. तो कारखाना बंद पडलेला होता, भाडेतत्वावर आम्हाला दिला गेला. आम्ही तो नूतनीकरण करून नवा केला आणि निवडणुकीला प्रामाणिकपणे समोर गेलो. जनतेने आम्हाला त्या ठिकाणी सभासद हे त्यांच्या काळात त्यांनी नोंदलेले होते, त्यांचे सभासद होते, ते लोकांनी त्यांना परत सत्ता दिली, विषय संपला. अच्छा. तो कारखाना निवडणूक ही पहिली वेळेस होत नाही आहे. मीडिया चॅनल यावेळी जास्त झालेत. बरं. याच्यापूर्वी 3 पंचवर्षिकला विखे पाटलांचा पराभव झालेला आहे गणेश कारखान्यामध्ये. 3 पंचवर्षिकला ते कोणीच दाखवलेलं नाही आहे, कारण की तेव्हा मीडियाच नव्हती. प्रश्न हा नाही की बातमी नवी आहे, प्रश्न हा आहे की चॅनल नवे झालेत. मग प्रत्येकाची चढाओढ लागली की एखाद्याचं खच्चीकरण कसं जास्त कोण किती प्रभावशाली दाखवेल, त्या चढाओढीमध्ये ही बातमी जास्त ही झाली, व्हायरल झाली. तो कारखान्यामध्ये आमचा 3दा पराभव झालेला आहे. पहिला मुद्दा. आणि मी आभार मानतो की त्या कारखान्याचा लोड जो माझ्यावर होता तो त्यांनी माझ्याकडून काढून घेतला. मी आता निवांत झालो. लोड होता म्हणजे काय होतं? तुम्ही अनेकदा असं लोड होता त्याचं कारण असं आहे की तो एवढा जुना कारखाना होता, त्याची गाळप क्षमता, तिथं असलेले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत तिथं, मी काय जे मीडियावर बोलू शकत नाही. त्यामुळं माझी प्रत्येक दिवाळी तिथं जायची, मला तर रात्रंदिवस बसावं लागायचं, मी परिवार विसरून गेलो होतो. आज तो कारखान्याची जबाबदारी माझ्याकडे निघून गेल्यामुळे मी जास्त चांगल्या कामांवर फोकस करू शकलो, जास्त पीसफुल लाईफ जगू शकलो आणि मेंटल पीस मला प्रचंड मिळालं. त्यामुळं इतका स्ट्रेसफुल होता माझ्यासाठी तो विषय. त्यामुळं मी सगळ्या सभासदांचे अंतर्मनातून मनापासून आभार मानले की तुम्ही सुजय विखेचं आयुष्य हे 10 वर्षांनी वाढवलं. इतका स्ट्रेस तुम्हाला त्या कारखान्याचा होता. ओके. आता ही जी 2024ची इलेक्शन होईल तर तुम्ही मतदारांपुढे काय मुद्दा घेऊन जा? म्हणजे जसं भाजपचे सगळे नेते मोदी लाट किंवा मोदींच्या सरकारची सगळी कार्यक्षमता, स्थानिक मुद्दे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे असतील? मोदींचाच चेहरा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. कारण की मोदींच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढत आलेलो आहोत आणि मोदींचेच केलेले कामं आम्हाला त्यांच्यापुढे मांडायचे. ओके. स्थानिक मुद्दे जे काही सोडू शकलो आपण ते सोडले गेलेलेच आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना की एकही शब्द सकाळी वगळता, ते पण जरा आपण 50% कंप्लिशन धरलं त्याला, एक टप्पा आपण पाऊल पुढे गेलो, असं नाही की त्याच्यावर ॲक्शन झालेली नाही, ती कागदावर आणली तर सर्वे झाला, ते वगळता माझा एकही शब्द अपूर्ण राहिलेला नाही. असा तुमचा ठाम दावा आहे? दावा आहे, सिद्ध करून दाखवा. अच्छा. उलट जे नव्हते दिलेले शब्द ते पण पूर्ण केले आपण. MIDC आणली, MIDC मंजूर केली. हे कधी शब्द नव्हतं की मी MIDC आणेल. नगरला आणली, बेलवंडीला पण मंजूर केली, शिर्डीला MIDC आणली. मग तुम्ही एवढ्या सगळ्या MIDCला तुम्ही कर्जतच्या जामखेडच्या MIDCचा प्रश्नामध्ये का लक्ष नाही घातलं? कसं आहे, एखाद्या प्रश्नावर जेव्हा 2 आपल्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकप्रतिनिधी काम करत असतील, माझ्यासारखं सामान्य माणूस ज्याला बुद्धिक्षमता कमी आहे, जो राजकारणामध्ये नवा आहे, त्यांनी इथं तर कशाला डोकं लावायचं? 2 एवढे तज्ज्ञ आणि ज्याला म्हणतो की वैचारिकतेने मोठे नेते त्या एका विषयावर. पुणेरी भाषेतला हा टोमणा नसावा. मी पुणेरी नाही, मी नगरी आहे ना. नगरी. अच्छा. मी नगरी आहे, त्यामुळे मी टोमणा कधीच मारत नाही. वास्तविकता आहे. शिंदे साहेब माझ्यापेक्षा तर सिनियरच आहेत. बरोबर. 3री टर्म होती आमदारकीची, 3 टर्म आमदार राहिलेत. आता मंत्री म्हणजे मंत्री राहिलेत 5 वर्ष, पालकमंत्री राहिलेत. पक्षांनी त्यांचा अनुभव पाहता, त्यांचं कार्यक्षमता पाहताच त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली. नाही तर एवढ्या लिस्टमध्ये विधान परिषद सदस्य होणं म्हणजे सोपं काम नव्हतं.
त्यांचं काही तुलना होऊ शकत नाही. आणि रोहित पवार डिफॅक्टो गव्हर्नमेंट आहे. डिफॅक्टो गव्हर्नमेंट. हां, आता हे पहा, एका पक्षात जर 2च लोक असतील तर ते गव्हर्नमेंट तीच झाली ना. मोठे पवार साहेब आणि रोहित पवार साहेब, त्यामुळं पूर्ण सरकारच ते. अच्छा. माझा पक्ष माझं घर. तर त्यामुळे 2 एवढे मोठे मोठे नेते त्या एका MIDCवर आकलन करत असतील, तिसऱ्याचं अजून भरणा त्याच्यामध्ये घालणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. ओके, पण तो तुमच्या मतदारसंघातला प्रश्न आहे म्हणून काही- मतदारसंघाचा जरी असला हो. तरी जेव्हा 2 लोक त्याची सोडवणूक करत असतील तर आपण तिसरा माणूस त्याच्यामध्ये अजून जाऊन ज्याला म्हणतो डिस्टर्बन्स कशाला क्रिएट करायचं. डिस्टर्बन्स कशाला क्रिएट करायचं. ओके, एक प्रश्न थेट तुमचे संबंधित नाही आहे, पण जरा थोडासा महानंदविषयीचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये थोडीशी बरीच चर्चा पण घडून येत आहे की महानंद विखे पाटलांकडे दुग्ध विकास खातं आहे आणि महानंद आपण अमूलला देतो आहोत. तिथली कोट्यवधी रुपयाची मुंबईमधली जागा ती आता एका परराज्यातल्या संस्थेकडे जात आहे आणि जिल्ह्यातल्या किंवा म्हणजे महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांचे मोठं नुकसान आहे. तर याच्याबाबत तुमचं मत काय आहे की नक्की काय घडले महानंदमध्ये? नाही, तो एक तर मुद्दा माझा विषय नाही. हो, तुमचा विषय नाही, मी आधी पहिला मुद्दा. तरी एक पण मी माझं इनपुट देऊ इच्छितो याच्यामध्ये. त्याचं कारण असं आहे, किती लोक महानंदाला दूध घालतात, किती सहकारी संस्था महानंदाला दूध घालू राहिले. महानंदाची अवस्था अशी आहे की त्यांना 3-4 महिने झाले पगाराला सुद्धा पैसे नाहीत. आणि ती आजचा विषय नाही येतो, परंपरागत चालत आलेला आहे. आजही महानंदा सक्षम पद्धतीने कुणीही चालवायला पुढे येत असेल, उद्देश काय शासनाचा की संस्था चालली पाहिजे, पगार झाले पाहिजेत, सर्वसामान्य दूध उत्पादक क्षेत्राला न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. तर या दृष्टिकोनातून शासनाची भूमिका आहे. शासनाची भूमिका मांडत असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDB ही देश पातळीवरची संस्था आहे. ते देश पातळीवरच्या संस्थेने ती संस्था चालवायला घ्यावी, याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही. ओके. उद्या केंद्र सरकार बदललं भविष्यामध्ये तर ते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड त्यांच्या अखत्यारीत राहणार आहे. आपण कोणत्या खाजगी मालकाच्या घशात घालत नाही आहे. ती सहकारी असलेली संस्था देशव्यापक सहकारी संस्थेला आपण चालवायला देणार आहोत. ओके. याच्यामध्ये चुकीचं काय? काय? जमिनीचा विषयच येत नाही ना पुढं. जमिनीचा पुढे विषय येतो. त्यांना डेअरी चालवायला दिली, जागा नाही विकलेली. ओके. फक्त ती जमीन त्यांच्या ताब्यात आपण म्हणजे मालकीची केलेली नाही, मालकीची होऊ शकत नाही. अच्छा. आपण संस्था चालवायला देत आहोत, जमिनीचा मालकी हक्क नाही. ओके. त्यामुळे कॉमन सेन्स आहे. ओके. आता होऊ शकत नाही ना. अच्छा. 2024च्या इलेक्शनमध्ये तुमचा अंदाज काय की तुमच्या विरोधात कोण असू शकेल विरोधी पक्षाकडनं? यार, बिनविरोध मी सुटणार नाही हे मला माहिती आहे. बरं. त्यामुळे मला त्याचं दुःख आहे फार. आणि तिकीट मला मिळेल ह्याची अजून मला काही खात्री नाही. बरं. शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे. आता तुम्ही जसं म्हणते, तुम्हीच मला आता सांगितल्यामुळे मी आता व्हिडिओ पाहायला लागेल. बरं. की कोणी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण इच्छुक संख्या जास्त आहे. बरं. आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने सक्षम आहे निवडणूक लढवायला. प्रत्येकाचा दांडगा संपर्क आहे, योजना आहे, संघटना आहे, सगळ्याच गोष्टी आहे. सुजय विखे त्यातल्या त्यात पक्षांतर्गत इच्छुकांमधला सगळ्यात छोटा दावेदार आहे. माझ्यापेक्षा मोठे मोठे दावेदार आहेत पक्षामध्ये. त्यामुळे मी तिकीटवर क्लेम करू शकत नाही. माझं तिकीट फायनल झाल्याशिवाय माझ्या विरुद्ध कोण उभं राहणार हे मी कसं सांगू शकतो? ओके. तर माझं तिकीट फायनल झालं, तुम्ही मला हा प्रश्न विचारता उत्तर देईल. ओके. 5 वर्षामधला जो लेजर टाईम होता, कधी पिक्चर पाहिला का तुम्ही? मग असं काय करता? लाईफ मी माझी जगतो. बरं. लाईफ मी माझी जगतो. काय आहे, राजकारणामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे रात्री फिरायला, रात्री काम करायचं भासवतात. मी अनेक लोकांना ऐकलं की आमची यंत्रणा रात्री 12 वाजेनंतर सुरू होते, असं होतं तसं होतं. रात्री काय होतं ते नंतर भाषणामध्ये आलं समोर सगळ्या गोष्टी. आपलं 9च्या आत घरात. बरं. मुलगी, बायको, आई, वडील, आला वेळ देता आला दिला, बायकोन मुलांना बाहेर घेऊन जात आलं. शेवटी लक्षात घ्या की प्रापंचिक माणूस आहे मी. जेवढी जबाबदारी लोकांची माझ्या प्रती आहे किंवा माझे लोकांच्या प्रती आहे, तेवढीच माझ्या परिवारासाठी पण जबाबदारी आहे. आणि ती मला पार पाडायची आणि ती मी प्रामाणिकतेने पार पाडतो. फॅमिली मॅन म्हणून तुम्ही 100%. मी प्रत्येकाला, ठीक आहे, त्यातल्यात अजून माझा वेळ कमी देता येतो, पण जेवढा देतो मी थोडा प्रोडक्टिव्ह करतो. ओके. जेव्हा तुम्ही राजकीय डावपेच आखता, काही निवडणुकीचे असतील, नंतरचे असतील, तेव्हा वडिलांशी काय कसा संवाद होतो तुमचा? मी इतका सरळ माणूस आहे ना, मला राजकीय डावपेचच जमत नाही.
असं म्हणणार नाही, म्हणजे काही जीन्स तुमच्यामध्ये आहेत ते. अहो, खरंच. विखे मी- पाटलांचे जीन्स असे म्हणजे नाहीत असं तुम्ही म्हणू शकत नाही, ते राजकीय डावपेचाचे. मला माहीत नाही लोक का असं म्हणतात. की अनेकांना असं वाटतं की विखे पाटील घराणं आहे ना, हे काहीतरी असं सतत 24 तास 24/7 राजकारण करतं, आणि ते राजकारण असं करतं की समोरच्याला काहीतरी डावपेच आखण्याचंच राजकारण करतं. असं का व्हावं? कोणी डावपेच करत नाही. आमच्या घरात चर्चा झाल्यावर आम्ही विचार करतो. आम्ही सांगतो की कामाच्या सकारात्मक राजकारण करण्याची आमची भूमिका आहे. बरं. त्या सकारात्मक राजकारण करत असताना एखाद्याचं खच्चीकरण होत असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही. एखाद्या व्यक्तीने एखादा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला आणि तो आज आम्ही सत्ता आल्यावर सोडवत असू आणि त्याचं दुखलं त्याला होत असेल तर त्याचं मी कसं उत्तर देणार? बरं, ओके. मला तर जनतेने निवडून दिलं काम करण्यासाठी. तुझ्याकडून 40 वर्ष झालं नाही म्हणून मी केलं आहे ना, तुझ्याकडून 5 वर्ष झालं नाही म्हणून मी करतोय. तर त्यामध्ये जर त्याला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही. मग तेव्हा मला डाव केला, मला खाली ओढला, अरे बाबा तू निवडून आला, तू काय करत होता मग? तर मी हा विचार नाही करू शकत ओके. की एखाद्याकडून झालं नाही, आणि मी त्याला दोष पण देत नाही की त्याच्याकडून झालं नाही. कदाचित तशी परिस्थिती नसावी, त्याची प्रायोरिटीमध्ये नसेल काही असं. प्रायोरिटी नसते, कधी कधी परिस्थिती पण नसते. बरोबर. तर माझा प्रश्न असो की वडिलांनी तुम्ही काय चर्चा करताय काही चर्चा करत नाही आम्ही. राजकारणावरती? अजिबात नाही. असं कसं काय शक्य? माझे वडील थकलेले असतात, ते झोपून जातात बसल्या बसल्या. आम्ही चर्चा होत नाही, मग मी म्हणतो झोपू द्या त्यांना, मी निघून जातो. आम्ही राजकीय चर्चा कधीच करत नाही. अनेकांचा विश्वास बसणार आहे तुमच्या या उत्तरावरती? कधीच करत नाही. ओके. तर हे होते सुजय विखे पाटील. त्यांच्या नेहमीच्या बेधडक शैलीमध्ये त्यांनी आपल्याशी संवाद साधला. सुजयजी धन्यवाद, आणि तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.